हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी प्रणय देवगडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलवरील गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये। मित्रांनो, गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपल्याशी चर्चा करणार आहेत झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्य कलावंत डॉक्टर राज मराठे। मित्रांनो, डॉक्टर राज मराठे यांच्यासोबत आपण ही मुलाखत रंगवणार आहोत। चला तर व्हिडिओमध्ये अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया डॉक्टर राज मराठे यांच्यासोबतच्या गोष्टी झाडीच्या। आपल्यातील नाट्यकला जोपासून त्यासाठी अभूतपूर्व धडपड आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने राज मराठे यांनी आपला ठसा झाडीपट्टीच्या नाटकांमधून उमटविला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यातील करोली या छोट्याशा खेडेगावात वसंत काटे उर्फ राज मराठे यांचा जन्म झाला। कुटुंबातील सर्वसामान्य परिस्थितीवर मात करून शिक्षणाबरोबरच आपल्यातील नाट्यकलेच्या छंदाला वाव देत त्यांनी झाडीपट्टीची व्यावसायिक रंगभूमी गाठली। राज मराठे यांनी आजपर्यंत 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 2000हून अधिक नाट्यप्रयोगातून विविध भूमिका साकारल्या आहेत। राज मराठे यांच्या सोबतच्या गोष्टी झाडीच्या सुरू करण्याआधी बघूया त्यांच्या अभिनयाची एक झलक। रंग दाखवायला सुरुवात केली। म्हणतात ना, भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय बसली। अगदी त्याचप्रमाणे ही माझ्या मार्गात येऊन माझ्या मार्गातील आड काठी बनून काटा बनून पाहते नाही। मकरंद मराठे नाही, अरे ही जर असंच करत राहिली तर ती दिवस दूर नाहीये। एक दिवस तुला या पाडशीकराच्या कंपनीमधून नोकरीवरून हात धुवून हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन भीक मागा। दादा नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे तुमचं गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमामध्ये। दादा, आपण चर्चेला सुरुवात करूया। दादा, राज मराठे हे नाव आज झाडीपट्टी रंगभूमीमध्ये झाडीपट्टीतील प्रेक्षकांमध्ये ओळखीचं नाव आहे। आज राज मराठे यांचा चेहरा झाडीपट्टीतील प्रेक्षक ओळखतात, पण मुळात राज मराठे यांच्या नाटक प्रवासाची सुरुवात कशी झाली आपण हे आधी जाणून घेऊया। आता जवळपास झाडीपट्टी रंगभूमीमध्ये मी 25 ते 26 वर्षापासून कार्यरत आहे। पण यापूर्वी माझी सुरुवात ही हौशी रंगभूमीतून झाली। हौशी म्हणजे गावामध्ये आपण नाटकाचं आयोजन करायचं आणि तो छंद होता मला नाटकांचं आयोजन करण्याचा। आणि हळूहळू त्याच्यातून नाटकाच्या आयोजन काही नाट्यकलावंतांच्या ओळखी होत गेल्या आणि त्या माध्यमातून झाडीपट्टीच्या व्यावसायिक रंगभूमीमध्ये पाऊल टाकलं। हा माझा म्हणजे झाडीपट्टीमध्ये प्रवास सुरू झाला। आणि प्रवास सुरू असताना फार कमी रंगभूम्या होत्या झाडीपट्टीला। तेव्हा नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळणं हे कठीण होतं, पण मनात तरी ती जिद्द होती, ती स्वस्थ बसू देत नव्हते। तर म्हटलं चला आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं। मग आता चान्स मिळायचा नाही, काय करायचं। मग आम्ही एक दोनदा 2-4 रंगभूमीमध्ये रोल मिळाले छोटे मोठे, ते केले। मग असं करता करता एक शिंदेबाईचे अनिल भाऊ विठ्ठलवार हे होते आणि त्यांच्याशी आमचा संपर्क आला की एक योगायोगाला। आणि योगायोग जोडल्यानंतर त्यांनी म्हणाले की भाऊ मलाही वळसा रंगभूमीमध्ये चला, मलाही आवड आहे त्या गोष्टीचा, भाऊ तुम्ही एक प्रोड्युसर बना, निर्माता बना। म्हणून आम्ही त्यांना उभं केलं आणि शिवराज नाट्य रंगभूमी या नावाची आम्ही एक रंगभूमी खोलली। आणि त्या रंगभूमीमध्ये रूपचंद निकुरे लिखित
मला आई पाहिजे हे नाटक आलं. त्या नाटकाला आम्ही बसवलं आणि लोकांचं खूप पारिवारिक नाटक होतं, खूप प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रेक्षकांनी त्या नाटकाला डोक्यावर घेतलं प्रचंड. म्हणजे मी समथिंग त्या रंगभूमीला 12 वर्ष काम केलं कंटिन्यू. तर 12 वर्षामध्ये जवळपास 700 प्रयोग त्या नाटकाचे झालेत. आणि त्यानंतर मग काही करणं, चला की परिवर्तनाचा कथा नियम आहे म्हणून म्हटलं चला आपणही आता एक दुसऱ्या प्रोड्युसर डायरेक्टरच्या सोबत काम करावं किंवा दुसऱ्या कलावंतासोबत. म्हणून सन्माननीय गोपी रणदिवे सर हे महालक्ष्मी कला रंगभूमीला होते. तर त्यांनी आणि मी आम्ही दोघेही जणे मग ते महालक्ष्मीतून निघाले. मी तिथून शिवराज रंगभूमीतून आणि एक नवीन प्रोडक्शन तयार केलं. श्री गुरुदेव नाट्य रंगभूमी नावाची एक संस्था उभी केली आणि श्री गुरुदेव नाट्य रंगभूमी मध्ये आजपर्यंत मी म्हणजे कार्यरत होतो. आता या समोरच्या सीझनला दुसरीकडे हा भाग वेगळा. आणि जवळपास आम्ही आता 12 ते 13 वर्ष गुरुदेव रंगभूमीत अनेक नाटकं केली. हा आतापर्यंतचा माझा असलेला प्रवास. दादा, तुमच्यावरती वर्तमानपत्रामध्ये लेख छापून आले. बरं. त्यांना मी वाचन केलं. त्यामध्ये तुम्ही सजना मी डाव जिंकला या नाटकामधील महाराणीची भूमिका जी लोकांना आवडली, किंवा तुम्ही आजवर केलेल्या नाटकांमधील भूमिका याबद्दल ओव्हरऑल तुम्हाला आलेला अनुभव प्रेक्षकांना काय सांगाल? आता माझा अनुभव म्हणजे ती महाराणीची भूमिका एक योगायोग मला ती मिळाली. तेव्हा भारत नाट्य रंगभूमी होती. तिथले कलावंत होते सन्माननीय नरेश गडेकर साहेब, किसन एरम, अरविंद झाडे हे यांचा एक ग्रुप होता. ते भूपेश शिंदे वगैरे भारत. आणि तेव्हा मी म्हणजे कनेक्ट नव्हतो इकडे व्यावसायिक रंगभूमीला. पण ते माणिक शिंदेचा मुलगा भूपेश शिंदे यांना म्हणजे माहिती होती का हा व्यक्ती हा रोल साकारू शकेल. तर त्यांनी मला चान्स दिला की राज म्हणे तू महाराणीची भूमिका साकारायची. म्हणलं ठीक आहे, आव्हान तर पेल्याशिवाय काही मिळत नाही. तर म्हणलं मला मंजूर आहे. तेव्हा मी ती स्क्रिप्ट घेतली, वाचन केलं आणि रंगमंचावर प्रेझेंट केलं. पण तो रोल करण्यापूर्वी काही ते सिनियर कलावंत होता. तेव्हा माझ्या नवोदितच प्रवास होता. बरोबर. तर काय बे हा कुठून कलाकार आणला बे, हा रोल करेल का असं म्हणजे माझ्याशी तो प्रसंग घडला. म्हटलं चला बोलू द्या. पण जेव्हा रंगमंचकावर तुम्ही महाराणी हा रोल प्रेझेंट केला तेव्हा म्हणजे त्या रोलला लोकांनी, तेव्हा तो फॅक्ट होता. तेव्हा एक हिंदी पिक्चर निघलं होतं सदाशिव अमरापूर कोलकरांचा वगैरे, तो फॅक्ट होता तेव्हा त्या रोलचा. प्रचंड त्या रोलला लोकांनी डोक्यावर घेतला, टाळ्यांचा गडगडाट. एवढंच नव्हे म्हणा म्हणजे आजही मला तो प्रसंग आठवतो आणि ते गावसुद्धा आठवतात की गुजगवाण, बेंबडा, कोसंबी, गवडी या नाटक. आणि त्या काळी मला खूप सारे बक्षीस झाले होते. समथिंग त्या काळातल्या म्हणजे माझी नाईटही 300-400 रुपये होती, 200-300. पण मला बक्षीसच 800-900 रुपये मिळाले होते. हां. तर म्हटलं पुन्हा एक बघा आपल्या त्याला म्हणतात ना एक 56 इंचची छाती फुगून आली. चला म्हणजे आपण आता रोल करू शकतो. तिथून मग अजून एक नवीन उमेद जागृत झाली. चला आता आपण म्हणजे आपल्याला झाडीपट्टीमध्ये लोकांना आपला रोल आवडतो, आता रोल करायचा. हा सजना मिळत. त्याच्यानंतर ते तुम्हाला आत्ताच सांगल्याप्रमाणे शिवराज नाट्य रंगभूमीचं मला आई पाहिजे, त्यातला मी भास्कर साकारायचा. अक्षरशः म्हणजे मी त्या शिवराज रंगभूमी निघाल्यानंतर ते नाटक म्हणजे बंद केलं. तो भास्करच्या भूमिकेमुळे ती भास्करची भूमिका प्रचंड लोकांनी, मामाची भास्कर मामा म्हणून एक व्यक्तिमत्व होतं तिथलं, आणि ते पात्र मी साकारलं. म्हणजे अजूनही आवडतो मला तो रोल. आता गुरुदेवमध्येही बरेच केले. ते गहाण नाटकातला प्रताप, एक म्हणजे बिघडलेलं चारित्र्य, तो एक बिघडलेल्या मुलांचा रोल, ते पण माझं आवडतं नाटक आहे. कहर केला बायकोणा, असे प्रचंड आतापर्यंत म्हणजे जवळपास 2500च्या वर प्रयोग साकारले आणि जवळपास 200 नाटकातून भूमिकाही झाल्या असतील. एकंदरीत दादा मी बघितलेलं आहे की दादा आजपर्यंत तुम्ही अष्टपैलू अभिनय साकारीत आलेला आहात. बराचसा काळ तुमचा शिवराज रंगभूमीसोबत केलेला आहे, बराचसा काळ तुमचा श्री गुरुदेव बस 2च रंगभूमीमध्ये. आणि आता येणाऱ्या नवीन सीझनमध्ये तुम्ही एक नवीन ग्रुप आम्हाला झाडीपट्टीमध्ये बघायला मिळतो आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता दादा, की आपण बरीच वर्ष एका रंगभूमीमध्ये काम करतो, पण त्यानंतर मग आपल्याला ती रंगभूमी सोडावी लागते. याच्या मागची अनेक कारणं असू शकतात दादा. पण मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की नेमकं तुमच्या मतानुसार तुम्ही काय सांगाल ती कारणं, की ती आपल्याला रंगभूमी सोडावी लागते आणि नवीन ग्रुप आपल्याला जॉईन करावा लागतो.
आता तुम्ही नवीन ग्रुप जॉईन करत आहात, तर त्याबद्दल तुमची नवीन येणाऱ्या सीझन बद्दल तुमची पावलं कशी असणार आहेत, काय आढावा असणार आहे, याबद्दल काय सांगाल दादा? हे बघा, आता म्हणजे मी समजा आता बरेच कलावंत म्हणजे आज एकाच रंगभूमीतून असतात. या सीझनला इकडे 2 सीझन इकडे, 1 सीझन तिकडे, असं म्हणजे बदलत असतात. पण मी माझ्या मते तरी असं म्हणू शकतो की कलाकारांनी म्हणजे इकडे तिकडे जाऊ नये. आता मी रंगभूमी बदलली, नवीन का बदलली, आता 12 वर्ष तिथे केले, 12 वर्ष म्हणजे समथिंग माझ्या 25-26 वर्ष झाडीपट्टीमध्ये सेवा झाली आणि प्रवास आहे माझा, रंगदेवतेची विषय आहे मी. तर त्यामध्ये मी म्हटलं चला आता, आणि म्हणतात ना की परिवर्तन हा एक जगाचा नियम आहे. म्हणजे आणि प्रत्येक प्रोड्युसरच्या मतातून एक वेगवेगळ्या संकल्पना असतात, प्रत्येक लेखकांच्या वेगवेगळे. मग आता आपण या कालावधीत आपला असलेला एवढ्या दिवसाचा अनुभव हाही आता लोकांसमोर आपण प्रेझेंट करावा, काहीतरी कॉन्सेप्ट नवीन लोकांना द्यावेत. म्हणजे झाडीपट्टीने मनोरंजन केलं आहे आणि मनोरंजनातून प्रबोधन साधन आहे, हा मुख्य हेतू ठेवला आहे. आजपर्यंत बरेचसे असे नाटकं आलेत, काही चळवळीच्या, म्हणजे पहिले जसं पूर्वीच्या काळात ऐतिहासिक, धार्मिक, हे सगळे फॅक्ट बदलत हस्तलिखितची परंपरा आली. आणि हस्तलिखितमध्ये इतकी म्हणजे झाडीपट्टीमध्ये सुधारणा झाली आहे. झाडीपट्टीच्या लेखकांनी नवीन नवीन मांडणीची नाटकं आणलीत, काहींनी समाज प्रबोधनाची आणलीत, काहींनी चळवळीची आणलीत. पण म्हटलं आपल्याही मनातले काहीतरी कॉन्सेप्ट हे रंगमंचावर प्रदर्शित व्हावेत. ते आपल्यालाही एखादं प्रोडक्शन त्याचं डायरेक्शन करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे चला आपण एक नवीन प्रोडक्शन करून आपल्याही काहीतरी संकल्पना या रंगमंचावर प्रदर्शित व्हाव्यात. त्या लोक किती एक्सेप्ट करतात आता समोरचा भाग आहे. म्हणून मी आता एक झाडीपट्टी मराठी रंगभूमी ही जुनीच रंगभूमी आहे, पण या रंगभूमीला आता अरविंद झाडे, चेतन वडगाय, शुभम मसराम, मी आणि आमच्या सोबतीला अजून शरद टिकरी वगैरे असे आहेत आता कलावंत. मी जो संच उभा केला आहे आणि आमच्या स्त्री कलावंतसुद्धा आहेत, त्यामध्ये सिनियर आहेत सगळ्या झाडीपट्टीमध्ये. सारिका रामटेके, ती पण आमच्यासोबत गुरुदेवलाच होती. त्यानंतर संतान नाटकामध्ये रोल केलेली आचल हटवार, म्हणजे ती युवा रंगमंच कला होती. संजीवनी गेडाम, अजून एक लेडीज आता मुंबईची आहे, तिचं नाव मला येत नाही, पण समथिंग चांगलं झाडीपट्टीचं परिचित आणि सुप्रसिद्ध ग्रुप आता एक लोकांना माहिती झालेलं आहे. आता नवीन स्क्रिप्ट प्रेझेंट करणे आणि त्या लोक कितपत म्हणजे त्यांना एक्सेप्ट करतात हा समोरचा भाग. पण माझा मुख्य उद्देश एकच होता की एवढ्या वर्षाची सेवा केल्यानंतर आपण रंगभूमीमध्ये इतक्या वर्ष झाडीपट्टीमध्ये काम करत आहोत, तर चला आपण एक आपल्याही आतमध्ये असलेल्या काही संकल्पना ह्या रंगमंचावर प्रदर्शित व्हाव्यात या उद्देशाने मी. नाहीतर गुरुदेव रंगभूमीतून खूप काही मला शिकायला मिळालं. गोपी रंदे सर आहेत, त्यांचं डायरेक्शन फार चांगलं आहे, त्याने बऱ्याचशा गोष्टी मलाही शिकवल्यात. एक म्हणतात ना गुरुशिवाय माणसाला मार्ग नसतो, आणि तेव्हा मला तर शिवराज रंगभूमीमध्ये कोणीही गुरु नव्हता. ॲज तो एकलव्यासारखा द्रोणाचार्याची प्रतिमा समोर ठेवून एकलव्याने तो धनुष्यबाण सोडावा, धनुर्धर विद्या, आणि द्रोणाचार्याने त्याला अंगठा मांडावा वगैरे खूप. पण तेवढं तर नाही, पण एक तो मानच ठेवला. आणि माझ्या डोळ्यासमोर तेव्हा चित्र होते की जे जुने आर्टिस्ट होते तेव्हा आपण बघायला जायचे. मधु जोशी, प्रभाकर आंबोणे, नरेश गडेकर, देवेंद्र दोडके, राजा चिटणीस, अनेक कलावंत होते. अनेक कलाकारांच्या, त्या कलावंतांच्या भूमिका बघायच्या, त्यांच्या प्रतिमा डोळ्यात साठवायच्या, काय करतात बाबा असे. त्याच्यामधून आपण शिकत गेलो. आणि मी राजा चिटणीस सर, त्यांनी बरेचसे मला डायरेक्शन दिले. आणि आज आपण म्हणजे आज 25 वर्ष घालवलीत त्या सेवेत. आणि त्याचा फार चला बा आता आपणही एक करावं हा मानस ठेवून भरला. पण मग कलावंतांना एक सांगणं आहे की हर वर्षी नवोदित कलावंतांनी म्हणजे रंगभूमी बदलू नये. आता का बदलतात हा प्रश्न होऊ शकते. आता झाडीपट्टी इंडस्ट्री एवढी मोठी झाली आहे की कलावंतांना काम मिळत आहे. पहिले खूप आमच्या काळात खूप स्ट्रगल होतं, एवढ्या रंगभूम्या नव्हत्या. सुरुवातीला महाराष्ट्र, धनंजय, भारत ह्या 2-3 रंगभूम्या, त्यानंतर महालक्ष्मी झाली, म्हणजे वाढत गेल्या. मग एका वर्षी मग ती आमची शिवराज झाली, बऱ्याचशा रंगभूम्या झाल्या, लोकजागृती झाल्या, एकता झाल्या, अशा होत. आज म्हणजे समथिंग माहिती नाही एक्झॅक्टली मला आकडा, पण 50च्या अबाऊस असतील आहेत झाडीपट्टीमध्ये. आणि बऱ्याचशा नवोदित कलावंतांना व्यासपीठही मिळतो आहे, चांगली गोष्ट आहे. कलावंत फक्त मी नवोदित कलावंतांना सांगेन की किमान केवळ पैशांसाठी वगैरे आता होते. आता प्रत्येकांना एक कमर्शियल असल्यामुळे 2 पैसे मिळावेत बा, पण त्यांनी चांगल्या रंगभूमीला जावं जिथे चांगलं प्रोडक्शन आहे, चांगलं डायरेक्शन मिळते.
त्यामुळे मला असं वाटतं की कलावंत यामुळे बदलवतात. पण मी तर 12 वर्ष अजूनपर्यंत म्हणजे हेच नाही. आता आजपर्यंत मी गुरुदेव आणि शिवराज नंतर आता हे प्रोडक्शन, आता याला कितपत यश मिळतं, कितपत आमचे रसिक मायबाप त्याला स्वीकारतात, यावर अवलंबून आहे. पण झाडीपट्टीला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन, हा एक मानस ठेवून मी समोरच्या नाटकांची निर्मिती करतो आहे. आणि माझा मानस हाच असेल की मनोरंजनातून प्रबोधन साधन आहे. तेव्हा आणि झाडीपट्टीच्या रसिकाबद्दल तर मी हे बोलेन की या झाडीपट्टीचा रसिक हा खूप सुंदर आहे, समीक्षकही आहे. मी त्यांना समीक्षक म्हणेन. का तर त्या झाडीपट्टीच्या रसिकांना एखाद्या व्यक्तीचा रोल आवडला, तो नौखा असो का किंवा एखाद्या सिनियर, ते बघत नाही. त्यांना जर ते भूमिका कोणत्याही नाटकाचं त्या व्यक्तिमत्व त्याचं आवडलं, ते पात्र आवडलं, ते त्याला प्रचंड डोक्यावर घेतात. आणि कधी नाही आवडलं तर ते डायरेक्ट ऑन दी स्पॉट शिवाय देऊन देतात. हा अनुभव आहे मी अनुभवलेला. पण सर्व आमचे झाडीपट्टीचे रसिक मायबाप आहेत, आयोजक मंडळ आहेत, मी त्यांचे आभार मानेन की झाडीपट्टीमध्ये आज एवढी मोठी इंडस्ट्री ही चालतो आहे. हिचा गर्व, आज याची दखल शासनाच्या दिल्लीच्या पातळीवर सुद्धा गेली आहे. पहिले साध्या आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारला सुद्धा झाडीपट्टी काय माहीत नव्हतं. बरोबर सर. की झाडीपट्टी काय आहे, कशी असते. मुंबई पुण्याच्या कलावंतांना माहिती नव्हतं की झाडीपट्टी कशी असते झाडीपट्टी. पण आज दखल घेतल्यामुळं झाडीपट्टी ही एवढी मोठी आहे. आज पुण्याला माहिती झालं, नागपूर अमरावतीचे कलावंत इथं येऊन झाडीपट्टीमध्ये 4-5 महिने काम करतात आणि खूप झाडीपट्टीने भरभरून दिलं आहे प्रत्येक कलावंतांना. तन मन धन आपण ज्याला म्हणू, सगळं झाडीपट्टीनं प्रत्येकाला भरभरून दिलं आहे. म्हणून मी असं एक सांगेन की आता येणाऱ्या पिढींना, आता तर आम्ही चाललो आता नवीन पिढ्या येत आहे, तर की शिका, चांगले नाटकं करा, चांगले प्रेझेंट करा आणि चांगल्या प्रोड्युसर डायरेक्टरच्या हाताखाली तुम्ही शिका. कारण समोर तुमचंच आहे. आमच्या आरोग्याने साथ दिला तर आम्ही त्याला 10 वर्ष काम करू, नाही तर काही सांगता येईल. पण आता नवोदित पिढीला मी हेच सांगेन की तुमची गरज आहे झाडीपट्टीला. आणि मी एवढंच म्हणेन की झाडीपट्टीचे आयोजक मंडळ, रसिक मायबाप यावरच आज म्हणजे इतका प्रेक्षक मिळतो आहे झाडीपट्टीला, ही एक अभिमानाची बाब आहे. नाहीतर पुण्या मुंबईचे थिएटर्स रिकामे आहेत. नागपूर अमरावतीला ऑडियन्स मिळत नाही. प्रेक्षकांसाठी घरून जाऊन त्यांना बुकिंग तिकीट घ्या, ही फॅमिली पॅस म्हणून द्यावी लागते. पण झाडीपट्टीचा रसिक हा, आता गाड्या झाल्या, 2 व्हीलर झाल्या, त्या बरेचसे प्रवासाची साधनं झालेत. तर त्यामुळे आता गाडीने येतात, 2 व्हीलरने येतात. पण आजही आम्ही काही म्हणजे इंटरनल भागामध्ये शो करतो गडचिरोलीच्या आतमध्ये. तिथे आजही बंडी बैलांनी, ट्रॅक्टरनी येतात लोक. पूर्वी तर बंडी बैलांनी यायचे. खूप काळ तेव्हा होता. म्हणजे आम्ही सायकलनं नाटक करायला गेलो नदीतून. आणि त्या हौशी रंगभूमीत असताना मी तर मांडवांच्या डाळा लावल्यात. मांडवांच्या डाळा लावून आपल्या घरच्या आईच्या वगैरे साड्या न्यायच्या, वाकडी बोत्र्या लावून ते नाटकं, मेणबत्ती असायची, कुठचा भोंग्या, मग एक भोंग्या माईपाला, बिना भोंग्यानी नाटकं केली. हा सुरुवात बचपन. पण हा माझा छंद होता. त्या छंदाने आज आणि रंगदेवतेनी आणि या झाडीपट्टीच्या रसिक मायबापांनी भरभरून साथ दिली, प्रेम दिलं, प्रचंड मला साथ दिली, डोक्यावर घेतलं. मी त्यांचा आभार आहे. त्यांच्यामुळेच आज मला जे नाव मिळालं, तर या झाडीपट्टीच्या रसिकांमुळे, नाट्य आयोजक मंडळामुळे मी त्यांचा पुनश्च आभारी आहे. दादा, आता नवीन तुमची रंगभूमी साकारते आहे झाडीपट्टीमध्ये येत्या सीझनमध्ये. आम्हाला कुठकुठली नाटकं बघायला मिळणार आहेत दादा? आता तर आमची पुस्तकं लिहिणं सुरू आहे सध्या, डिसाईड. एक जुनी नाटकं आहेत. एक अमरकुमार मसरमचा लोक काय म्हणतील, आणि एक सासूच्या घरात सुनबाई जोरात, असं ते जुनी. पण आता नव्याने मी प्रेझेंट एका लेखकाला घेऊन, म्हणजे त्याच्यासोबत आता नाटक प्रेझेंट करणार आहे यावर्षी रंगभूमीला माझ्या डायरेक्शनातलं. ते म्हणजे अजून त्याचं शीर्षक तर दिलं नाही, पण मी संभाव्य शीर्षक टायटल एक ठेवलेलं आहे, रक्तपात. अच्छा, म्हणजे आता आम्हाला सांगा. रक्तपात आणि अर्थात न्यायासाठी लढतो आम्ही. काय मनोरंजन विथ चळवळ, म्हणजे थोडा सामाजिक संदेश असा एक मूळ उद्देश ठेवून त्या नाटकाची मी निर्मिती करतो आहे. म्हणजे आता आम्हाला राज मराठे हे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पण दिसणार आहेत कदाचित. बघू आता किती. रायटर म्हणून पण नाही, रायटर तर सध्या मी काही लिहिलं नाही. रायटिंग करणं तेवढा वेळ, पण
माझ्या आपल्या अंदर असलेल्या संकल्पना म्हणजे दुसऱ्या रायटरला चला त्या माध्यमाने त्या बिचारायला एक रोजगार मिळेल. बरोबर. आता आम्ही जर कलावंत जर पुस्तकं लिहायला लागली प्रत्येक जागा जर कला आपणच घेतली तर त्याचा एक लेखक नवीन निर्माण झाला, त्या एक बिचाराच्या कुटुंबाला एक म्हणजे मिळेल, आर्थिक सहकार्य मिळेल. कलाकारांनी, मला तरी माझा माणूस वैयक्तिक माणूस सांगतो, कलाकारांनी कलाकारच राहावं. रायटर म्हणजे आता होतं त्या आय असतील मूळ लिखाण आहे त्यांच्याजवळ आहे, करतात. पण असं असतं दादा की ही जी आपली झाडीपट्टी ते एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. रायटर्स म्हणा, ऍक्टर्स, डिरेक्शन, ही म्हणजे साखळी आहे जी एकमेकावर डिपेंडेंट असते आणि ती वाढत राहिली पाहिजे, वृद्धिंगत होत राहिली पाहिजे, तरच ती झाडीपट्टी फुलेल. दादा, आजवर तुम्ही केलेल्या झाडीपट्टी नाटकांमधला अनुभव, असे काही किस्से किंवा एखादी असा किस्सा जो प्रेक्षकांना तुम्हाला सांगायला आवडेल, असा एखादी किस्सा जो तुमच्या आठवणीत आहे? सर, मी ऐकलेलं आहे की राजेश चिटणीस आणि तुम्ही, राजेश चिटणीस सर आणि तुम्ही सोबत मिळून काम केलेलं, आणि बरेचसे जण तुम्हाला राजेश चिटणीस सर म्हणून असे म्हणायचे, हे मी ऐकलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे? तसा हो, बरोबर आहे. किस्सा म्हणाल तर आहे ती गोष्ट, म्हणजे रिअल फॅक्टच आहे. जसे माझे जे परिचयातले खूप सारे रसिक आहेत ते तर ओळखतातच, पण काही नव्हते. पण समथिंग आम्ही दोघेही रंगमंचावर असताना म्हणजे सारखे दिसतो, पर्सनॅलिटी आहे, फेस आहे, त्याच्यामुळे राजा चिटणीस आला रे, राजा चिटणीस असं म्हणजे तेव्हा. आणि एक अक्षरशः म्हणजे एका नाटकात आम्ही आक्रोश नाटकात राजा चिटणीस सर होते, मीही होतो. तर मला असं म्हणे, राजा चिटणीस भाऊ नमस्कार. राजा, अरे बाबा मी राजा चिटणीस नाही, राज मराठे ते राजा चिटणीस साहेब तिकडे. नाही जी का खोटं बोलता, म्हणजे तुम्ही ओळखत नाही का? म्हणजे असे बरेचसे प्रसंग राजा भाऊ म्हणतात अजूनही बरेच जण. सर म्हणलं चला बा, आता ते माझ्या आधी झाडीपट्टीमध्ये आलं आहे, तर राजा चिटणीस ही उपाधी म्हणलं ते राजा चिटणीस आहेत, मी राज मराठे त्यांचा रोल ते. पण असे बरेचसे म्हणतात, पण ते त्यांच्या जागी आहेत, मी त्यांना गुरुतुल्य मानतो. पण आहे हा किस्सा म्हणजे माझ्या अनुभवाला घडलेला आहे माझ्यासोबत. हा बरोबर आहे. दादा, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. जे झाडीपट्टीमध्ये येऊ पाहत आहेत नवीन कलावंत, यांना काय मेसेज द्याल दादा? झाडीपट्टीमध्ये नवीन कलावंत येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी मेसेज म्हणजे मी असं म्हणेन की झाडीपट्टीमध्ये आता एक रजिस्टर झाडीपट्टी महामंडळ ही शाखा आहे. आता जसं युवराज गोंगले यांनी एक लेखक आहेत, ते अध्यक्ष आहेत आणि लेखक, रायटरही आहेत, ॲक्टर आहेत. त्यांनी मला वाटतं मागच्या सेशनला लेखकाची कार्यशाळा घेतली होती. चांगला म्हणजे पाऊल उचललं, त्यांचं मी अभिनंदन करतो युवराज गोंगले सर. ते लेखकांची कार्यशाळा म्हणजे त्याच्यातून नवोदित कलावंत, नवोदित रायटर्स, लेखक घडतील की लेख म्हणजे आपण जी स्क्रिप्ट राईट करतो, एखादं लिखाण करत आहे एखाद्या विषयात, ते कसं असावं, त्याची मांडणी कसं असावी, मांडणी काय म्हणजे आहे, त्यांना छान नाराज आहे मानतो मी. त्याप्रमाणे कलावंतांच्याही कार्यशाळा व्हाव्यात. नवीन कलावंतांना येण्यासाठी कुठेतरी आणि तसं प्रयोगात त्या सन्मान्य आमच्या झाडीपट्टी नाट्य महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत अनिरुद्ध वनकर, हे घेतात. लोकजागृती नावाची त्यांची संस्था आहे, त्या संस्थेमार्फत ते बरेचसे नवोदित कलावंतांच्या कार्यशाळा घेतात. गडचिरोलीला घेतल्यात, आता मागे भद्रावतीला होता, चंद्रपूरला होता, आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे नवोदित कलावंतांना संधी मिळालेली आहे. तर अशाच कार्यशाळा गडचिरोली, वडसा या ठिकाणी होत राहाव्यात आणि यातून मिळेल. आणि व्यासपीठ हळूहळू मिळालं की शेवटी काहींना उपजत, त्याला आपण गाड गिफ्ट म्हणतो, अशाही कलावंत आहेत की त्यांच्यात कला उपजत आहे पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही. आता आम्ही येत होतो, आमच्या काळात त्या वेळेस कार्यशाळा वगैरे तर नव्हत्याच. आम्ही आता खेड्यात कुठच्या कार्यशाळा, कुठच्या का आपण बेटा आपल्या डोक्यात आहे ते करणे असं. पण आता चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. चांगले म्हणजे अनिरुद्ध वणकर आहेत, आमचे गोपीनंदी सर, पण अशा लोकांच्या माध्यमातून नवीन कलावंतांनी त्यांच्या संपर्कात यावं, त्यांच्या कार्यशाळा अटेंड कराव्यात आणि त्यांना व्यासपीठ अनिरुद्ध वनकर मिळवून देतो. मी त्यांचेही अभिनंदन करतो. आणि कारण नवोदित कलावंत बरेच त्यांच्या माध्यमातून झाडीपट्टीत आलेले आहेत. आता आमच्या गुरुदेव रंगभूमीला जो आलेला कलावंत होता, चांगला मुलगा आहे, निखिल मानकर,
सुंदर म्हणजे गायन करतो, त्याबरोबर अभिनय चांगला आहे आणि पण तो त्यांच्याच तालमीत घडलेला आहे. अनिरुद्ध म्हणजे बघा आता त्या मुलांना झाडीपट्टी मिळाली, नाही तर त्याला झाडीपट्टी काय असेल, एक व्यासपीठ मिळालं. अशाच नवोदित कलावंतांनी अशा कार्यशाळा अटेंड कराव्यात आणि झाडीपट्टी महामंडळाने यात पुढाकार घेऊन त्या कलावंतांना संधी द्यावीत. त्यातून नवोदित कलावंत ते निर्मात्यांना आणि प्रत्येक प्रोडक्शनला बघायला मिळतील. त्यांचं एक ऑडिशन व्हावं, एक त्या ऑडिशनमध्ये त्यांचं एक मूल्यमापन व्हावं. हां, की एखाद्या ठिकाणी असेल नवीन तर ते एक ऑडिशन 100 कलावंतांचं ऑडिशन असेल. समजून चला जे या प्रशिक्षणातून घडतात, काहींना गाड गिफ्ट असते. तर असं जे ऑडिशन झाल्यानंतर एखादा त्या झाडीपट्टी महामंडळाने किंवा आमच्या झाडीपट्टी महामंडळाच्या निर्माता संघटनेने असं एक सामूहिक ठेवून त्याच्यामध्ये ते परीक्षक ठेवून एक ऑडिशन घ्यावेत प्रत्येक रोलसाठी वगैरे. एक त्यांचं अभिनय ठेवून त्या अभिनयानुसार आणि तो ज्यामध्ये सिलेक्ट होतो त्यामध्ये त्यांनी ते निर्मात्यांनी घ्यावं आपापल्या रंगभूमीत नवोदित कलावंतांना, असं एक माझं मानस आहे. आणि याचा एक चांगला फायदा होईल, झाडीपट्टीलाही फायदा होईल, नवोदित कलावंतांनाही फायदा होईल, त्यांनाही एक व्यासपीठ मिळेल, व्यवसाय मिळेल. हा एक माझा म्हणजे संदेश राहील. बरोबर. दादा, आपली झाडीपट्टी रंगभूमीतील प्रेक्षक त्यांच्यामुळे ही झाडीपट्टी जिवंत आहे, वृद्धिंगत होत आहे, फुलत आहे. त्यांना एक शेवटचा संदेश नाही, मी तर त्यांना संदेश म्हणजे ते माझ्यासाठी तरी आणि आमच्या झाडीपट्टीसाठी, आमच्या झाडीपट्टीच्या अख्ख्या कलावंतांसाठी ते मायबाप आहेत. त्यांच्यासाठी तर मी संदेश देऊ शकत नाही, मी सॅल्यूट करू शकतो. झाडीपट्टीच्या रसिकांना, त्या नाट्य आयोजक मंडळांना, त्यांना काय पापड बेलावी लागतात, काय झेलावं लागतात. आणि परत त्या रसिका मायबापामुळं तर आमची रंगभूमी वृद्धिंगत होत आहे. अजूनही क्षेत्र वाढत आहे. नागपूरसारख्या ठिकाणी पहिले झाडीपट्टीची नाटकं होत नव्हते नागपूर जिल्ह्यात, आता नागपूर जिल्ह्यात व्हायला लागली, वर्धा जिल्ह्यात व्हायला लागली, यवतमाळ जिल्ह्यात व्हायला, आंध्रामधल्याही काही जे महाराष्ट्राशी कनेक्ट आहेत अशा सीमेवरील गावातही नाटकं व्हायला म्हणजे विस्तार होत आहे. झाडीपट्टीचा खूप विस्तार झालेला आहे, होत राहील. त्या रसिक पण मी म्हणजे त्या नाट्य आयोजक मंडळांना खूप म्हणजे ते तेवढं करणं आहे. आम्ही जातो, प्रदर्शित करतो रात्री. आणि त्याचबरोबर आमच्या झाडीपट्टी याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभवतात ते आमचे डेकोरेशन. डेकोरेशनमध्ये काम करणारी मुलं, मी त्यांचे अभिनंदन करेन की रात्रभर झाडीपट्टीमध्ये नाटकं करतो आम्ही. ती त्यांना झाडीपट्टीत नाटकं केल्यानंतर आज इथून नाटक सुटलं सकाळी 5 वाजता, 6-7 वाजता तिथे त्यांना ते पूर्ण पाल पेंडल, कापडी पेंडल असतो झाडीपट्टीमध्ये, आणि हा पाल पेंडल गोळा करणं, गाडीमध्ये लोड करणं, परत स्वतः स्वयंपाक करतात, सकाळी तिथे जेवतात, तिथून दुसऱ्या गावाला सायंकाळी नाटक असतात, तिथून निघतात. तो कधी 100 किलोमीटरचा प्रवास, कधी 70, कधी 150 असतो. हा एवढा प्रवास गाठून संध्याकाळी तिथे जाणे आणि गेल्यानंतर तिथे परत तो टेंट उभा करणे, कसरत आहे त्या बिचारांची. मी त्याही झाडीपट्टीच्या आमच्या समस्त रंगभूमीमध्ये जेवढे डेकोरेशनमध्ये काम करतात ते मुलं आहेत, त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांनाही सॅल्यूट करतो. खरंच त्यांचंही म्हणजे अभिनंदनास पात्र आहेत ते. सर्वांच्या मेहनतीमुळे, सगळ्या मेहनतीमुळे. आम्ही कलाकार तर संध्याकाळी जातो, येतो, याच्याबद्दल नाही. कलाकार जातो, आम्ही रोल करतो, पण सगळ्यात मोठं झाडीपट्टी श्रेय आहे त्याही मुलांचं आहे, या रसिक मायबापांचं आहे, आणि नाट्य आयोजन करतात त्या मंडळांचं आहे. त्यांना तर मी संदेश देऊ शकत नाही. मी मगाशीच म्हटलं होतं की झाडीपट्टीचा रसिक हा खूप मोठा समीक्षक आहे. हां, ज्यांचा रोल चांगला असेल ते तुम्हाला खरंच डोक्यावर घेतात. आणि परत मी झाडीपट्टीच्या म्हणजे रसिकांना एवढंच म्हणेन की येणाऱ्या सीझनसाठी आता नव्याने झाडीपट्टी आता प्रत्येक नवीन करतात. तर पूर्ण झाडीपट्टीच्या आमच्या समस्त जेवढ्या रंगभूमी आहेत, रंगभूमीच्या निर्मात्यांना आणि झाडीपट्टीच्या रसिकांना, झाडीपट्टीच्या आयोजक मंडळांना आणि समस्त आमच्या झाडीपट्टीचे कलावंत, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज आर्टिस्ट सगळ्यांना मी त्यांचे आभार मानेन. दादा, आता तुम्ही नवीन सीझनमध्ये नवीन रंगभूमी उभारता, त्याच्यासाठी आमच्या पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनल करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिलीत, आमच्यासोबत चर्चा केलीत, त्याबद्दल तुमचे आम्हा पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली याबद्दलचा तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। यासोबतच गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या पुढील भागात तुम्हाला कोणत्या कलावंतांची मुलाखत बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। मित्रांनो, अजूनही तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडून राहा पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलसोबत। मित्रांनो, गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये आम्ही झाडीपट्टीतील नवनवीन कलावंतांची मुलाखत तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तेव्हा जोडून राहा पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलसोबत आणि हो, काळजी घ्या मित्रांनो। धन्यवाद।